उद्वयं तमसस्परी ज्योतिष्पश्चन्त उत्तरम् देवं देवत्रा सूर्यं अगन्म ज्योतिरुत्तमम्। पर्यावरण म्हणजे काय कोण सांगेल? पूनम तू सांग बघू. पर्यावरण म्हणजे आपल्या भोवताली जे जे दिसतं ते सर्व. बरोबर, खाली बस. पर्यावरणामध्ये कोणकोणत्या गोष्टींचा समावेश असतो कोण सांगेल? अरे वा, सलीम. पर्यावरणामध्ये सजीव नद्या, नाले, जंगल आणि मी सांगू? राहुल तू सांग बरं. पर्यावरण म्हणजे निसर्ग. निसर्गात येणाऱ्या सर्व गोष्टी पर्यावरणात समाविष्ट होतात. उदाहरण वृक्ष, वनस्पती, हवा, सागर, पाणी. बरोबर, सांग. मॅडम, आपण पर्यावरणाशिवाय जगू नाही शकत. बरोबर, बस खाली. हवा एक पर्यावरणाचा जर भाग असेल तर आपण घेत असलेला श्वास सुद्धा एक निसर्गानं दिलेली देण आहे. पण माणसानं स्वतःच्या स्वार्थासाठी निसर्गाची खूप मोठी हानी केलेली आहे. पेन. मुलांनो, तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे बरं का. दरवर्षीप्रमाणे आपल्या शाळेची सहल गोव्याला जाणार आहे.
तरी ज्यांना सहलीला जायची इच्छा आहे त्यांनी रुपये 1000 आपल्या वर्ग शिक्षकांच्याकडे 4 दिवसात जमा करावे. राहुल, कधी भरायचे पिकनिकचे पैसे? या आठवड्यात केव्हाही भरले तरी चालतील. तुम्ही आज दिले तर उद्याच भरेन. अरे आपण कितीतरी वेळा गोव्याला गेलोय, आता काय पाहायचंय त्यात? हो, पण मला माझ्या मित्रांबरोबर जायचंय. कशाला? ठीक आहे, अगं जाऊ देत त्याला. मित्रांच्या बरोबर फिरण्यात मजा काय आवरच असते. हे घे. हो, यस यस. तुम्ही फार लाड करता हा त्याचे. पूनम नाही तर सहलीला काही अर्थच नाही. मी काय म्हणतोय, आपण तिच्या आई बाबांना सांगूया, म्हणजे ते पाठवतील तिला. मला तर वाटतं तिलाच यायचं नसेल. काय आहे, कारण स्कॉलर मुलं ना अभ्यासातच जास्त लक्ष देतात आणि त्यांना ट्रिप वगैरे मध्ये काही रस नसतो. आली बघ ती स्कॉलर. ए स्कॉलर, ए मला स्कॉलर म्हणू नकोस. का स्कॉलरला स्कॉलर म्हणायचं नाही तर कुणाला म्हणायचं? कम टू द पॉइंट. येतेस ना तू पिकनिकला? मी नाही येऊ शकत. का तुला यायचं नाही का? घरातून परमिशन नाही? तसं नाहीये, मला पिकनिकला यायचंच नाहीये. तू येणार नाही तर आम्ही जाणार नाही. हो आम्ही पण नाही. काय ग, पूनमच्या सहलीचे पैसे भरले का? अहो 1000 रुपये फी आहे. एवढी फी? परत वर खर्चाला तिला पैसे द्यायचे? नाही नाही. अगं एकुलती एक पोरगी आहे आपल्याला. हे बघ, आपलं एक शिक्षण नाही झालेलं म्हणून तिला आपण चांगल्या शाळेत शिकवतोय. पण तिला एकटीला पाठवायलाच पाहिजे का? मुलांना एकटं सोडलं ना की ती धीट बनतात. तिला एकटीला पाठवायचं म्हणजे? अगं एकटी कुठं आहे ती? हं? तिच्या बरोबर तिच्या शाळेतली मुलं आहेतच. शिवाय शिक्षकही बरोबर आहेत. पूनम, ए पूनम बेटा, हो पापा. या, हे घ्या तुमच्या सहलीचे पैसे. हो पण पप्पा मी नाही जाणार. का? काय झालं? मला नाही आवडत पिकनिकला जायला. काय? मला माहितीये तू सहलीला का जाणार नाही असते. घे, बाबा पैसे देत आहेत ना, तू सहलीला जा. खरंच पप्पा मला नाही जायचं. घे ग. हे बघ पुरी, आम्हाला एक कुठे जाता आलं नाही. तू जा. कधी जाणार आहे आता तुझी सहल? नमस्कार. बसा बसा. काय झाली का सहलीची तयारी? हो सर, 2 बसेस होतील एवढ्या मुलांनी सहलीचे पैसे भरलेत. माने सर, तुम्ही चांगल्या बसेस ठरवा आणि कुठं कुठे जायचं त्यांना नीट समजावून सांगा. ओके सर, 2 वर्षापूर्वी जे गोव्याला आपण हॉटेल बुक केलं होतं तेच बुक करा म्हणतो. ठीक आहे, तुम्हाला योग्य वाटेल तसा निर्णय घ्या. सर, पहिल्या दिवशीचे जेवणाचे डबे मुलं घरून आणतील आणि त्यानंतरची सोय आपणच करणार आहोत. ठीक आहे, रविवारला जोडून तारखा निश्चित करा आणि तशा सूचना विद्यार्थ्यांना द्या. ओके? होय सर, येऊ आम्ही. हो, आणि हो, पर्यावरणाचं नुकसान होणार नाही याची मात्र काळजी घ्या. हो नक्की या. झाली का तुझी आवरावर? ह्या घे गोळ्या. त्याच्यावर लिहून ठेवल्यात ते कशाच्या आहेत ते. ह्या सर्दीच्या गोळ्या आहेत. मला काय सर्दी होणार नाही, उगाच काळजी करतेस. अरे ठेव, तुला नाही झाली तर दुसऱ्या कोणाला तर उपयोगी पडतील ना. आणि हे काय, सिगारेट ओढणारच की काय? बावळटच आहेस. लाईट गेली तर मेणबत्ती आणि माचीस नको का? हो, लाईट तर नक्की जाणार, पण हा चाकू? ऍपल कापायला. काय राहुल बेटा, झाली तयारी? हो झाली ना, तुमचीच वाट पाहत होतो. चला 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 आई. दे बेट. चल. अम्मी मेरी वाटर बॉटल. ये ले वाटर बॉटल. सबके साथ रहने का, अकेले मत जाना. नहीं अम्मी, मेरे दोस्त है ना. टीचर के फोन से बीच बीच में फोन करने का. करूंगा अम्मी. चलो चलते हैं अम्मी, देर हो रही है. रहने दो ना. नहीं अम्मी. हॅलो हॅलो सचिन. हा बोल. अरे तुझी तयारी झाली का रे? मी फुल रेडी आहे. पूनमकडे सुद्धा जाऊन आलो, ती सुद्धा तयार आहे. अरे मला राहुलचा फोन आलेला, सलीम तयारून शाळेत पोचलाही. चल मीही निघतो, शाळेतच भेटूया. ओके ओके चल. चला ओळीने चला, शिस्तीत चला. चला ओळीने चला. 4 5 6 7 8 9 10. अरे सावकाश. 31 32 33 34. आली का सगळी मुलं? हो हो सर्व व्यवस्थित आली. जा. मुलांची सगळी काळजी घ्या व्यवस्थित. सर. ओके? ठीक आहे. ओके. ओके सर.
हॅलो. हां, केव्हा येणार तुम्ही? हां, निघतोयच मी आत्ता. माझी कामे झाली आहेत. अगं पण जॉनी सहलीला गेला का? हो हो गेला. मित्रांबरोबर जायचं म्हणून खूपच खुश होता. अगं पण मोबाईल घेऊन गेला का? नाही हो, सर्वांचे मोबाईल काढून घेतले त्यांनी. शाळेची शिस्त आडवी आली ना. ठीक आहे, माझ्या फ्लाईटची वेळ झाली आहे. ओके, बाय बाय. काय झालं? मॅडम गाडी बंद पडली. आता किती वेळ लागेल दुरुस्त व्हायला? मेकॅनिकला बोलवावं लागेल. पण निघताना चेक वगैरे केली नव्हती का? नाही हो, राहून गेली. बरं काय असेल ते पटकन उरका, नाही तर एकदा गाडीतून खाली मुलं उतरली ना तर फार मोठा गोंधळ होईल. ठीक आहे, मी माझा प्रॉब्लेम सॉल्व्ह करतो. लवकर करा बाबा, काय ओके. करायचंय ते. जांभूळ पिकल्या झाडाखाली ढोल कुणाचा वाजजी. राहुल, आपण खूप पुढे आलोय, चला मागे जाऊया. बस दुरुस्त व्हायला अजून खूप वेळ लागेल. थोडा वेळ भटकूया. पण टीचर, त्या बघ खाली गप्पा मारतायत. हे आपण पूनमला पण बोलू. पूनम, हे पूनम. सचिन, वाजजी ढोल वाजजी, वाजजी ढोल वाजजी. तिचं लक्ष नाहीये. ए पूनम, पूनम. ए पूनम, तुला राहुल बोलवतोय. तो तिकडे काय करतोय? सचिन, तुलाही बोलवतोय. जायचं का? चला. काय झालं? गाडी बिघडली. बघतो थांबा. कापड दे, पाना दे, स्क्रू ड्रायव्हर आणि पकड दे. अरे राहुल, आपली बस लांब राहिली आहे. आपण कुठे चाललोय? बस दुरुस्त झाली की ड्रायव्हर हॉर्न वाजवेल, आपल्या बाई शिट्टी वाजवतील, मग आपण पळत जाऊ. काय सुंदर जंगल आहे ना हे. हो, काय मस्त पक्षी आहेत. मला असं कधीच पाहायला नाही मिळालं. पाहिलं नाहीस ना, मग अजून आत गेल्यावरती वाघही पाहायला मिळतील. ए, वाघ बीत काय नसतात रे. मग भूत असतील. छे, भूत बीत काय नसतात. उगीच आम्हाला घाबरू नको आणि भीती घालू नको तू. आपण परत जाऊया. राहुल, मी पुढे येणार नाही, मी चालले. ए, वाट चुकशील आणि एकटी तडत बसशील. चला पुढे काय आहे ते पाहूया. ए, वाघाने खाल्लं तर बरं होईल. वाघाने खाल्लं तर. असं काय बोलतेस? तुला परत जायचं नाहीये का? पूनमचं बरोबर आहे. वाघाने आपल्याला खाल्लं तर वाघ जगतील,
आणि वाघ जर जगले तर जंगलही वाचतील. राहुलचं म्हणणं बरोबर आहे. अरे आपण पर्यावरण विषयात शिकलो नाही का? झाडे लावा, झाडे जगवा, वाघ वाचवा. ठीक आहे, आपण सगळे मिळून वाघ वाचू. म्हणजे वाघाचं खाद्य बनूया. असले जोक करू नका. चला चला. स्क्रू ड्रायव्हर दे मोठा. 14-15चा पाना दे. 14-15 घे. स्टार्टर मार. हो मारतो थांब. स्टार्टर मार. ए ते बघा पळा. ए पळा काय, तिथं हरण आहेत. हरण माणसाला काही करत नाहीत. बरोबर आहे, जागेवर उभं राहून पहा. किती सुंदर दिसतायत ना. आपण जसं जसं जंगलात चाललोय खूप आत चाललोय ना. हो बरोबर. प्रथम आपल्याला या घनदाट जंगलातून बाहेर पडायला हवं. ए ती बघा माकडं. वाव, बागेतील किंवा मदारीकडे असणारी माकडं आणि या माकडात किती फरक आहे नाही. हो रे. अरे निसर्गाच्या सानिध्यात राहतात ती. अरे पण आपलं माकड कुठे? ए ते बघ आपलं माकड. ए मला माकड. जसजसं आपण जंगलात आत जात आहोत तस तसं वातावरणातही फरक जाणवत आहे. हो ना, बघ ना किती हिरवीगार झाडी दिसतीये. हो हवाही थंड आहे. अरे हो, जमीन पण ओली आहे. म्हणजे नक्कीच काही दिवसांपूर्वी तर पाऊस पडला असावा. पाऊस? आणि या दिवसात जंगलात केव्हाही पाऊस पडतो. अरे जंगलातही नाही, केव्हा आणि कुठेही पाऊस पडतो. परवा तू पेपरात नाही वाचलंस का? पुण्यात पावसाच्या जोरदार सरी. बरं जाऊ द्या, मला खूप कंटाळा आलाय. जरा झाडाखाली बसूया का? हो चला. इतक्या उंच कशाला गेलाय हा? सचिन, सचिन, हे सचिन. झाडावरून निसर्ग कसा दिसतोय ते बघतोय. आपली बस दिसतेय का बघ. ए माझी बॅग दे रे. ए नको, बॅगेतली दुर्बीण दे. जरा संशोधन करतो. हो बरोबर, 1 मिनिट देतो. ए जरा हळू घे. हा. वा, शास्त्रज्ञाचं माकड झालं. ती बघा माकडाची शेपटी. माकडा माकडा हू तुझ्या शेंडीला तू. माकडा माकडा हू तुझ्या शेंडीला तू. तुझी शेपटी. ए बिन शेपटीचं माकड. ए बिन शेपटीचं माकड. बिन शेपटीचं माकड. वा, अप्रतिम. अरे काय अप्रतिम? हा स्वर्ग तर नाही ना? यक्ष, गंधर्व, अप्सरा दिसतात का बघ स्वर्गात. ए सच्या, खाली उतर, नाहीतर सरळ जाशील स्वर्गात. वा, काय सुंदर धबधबा आहे. राहुल, जवळच एक धबधबा आहे. आपण बघायला जायचं का? ए तू आधी खाली उतर. जवळच एक धबधबा आहे. तुम्ही पाहाल तर भान हरपून जाल. नको, उशीर झालाय, टीचर रागवतील. अरे जवळच आहे म्हणतो तर जाऊया ना. चला चला. चालून चालून पाय दुखायला लागलेत. किती लांब आहे तुझा अजून धबधबा? ए चला आपण परत जाऊ. ए अरे आता एवढं जवळ आल्यावर परत जायचं? ए राहुल, अरे सांग ना यांना. अरे पण नक्की जवळच आहे ना? हो. अरे तो बघ पक्षी. वाव, सुंदर. काय नाव असेल त्या पक्षाचं? ए नावात काय? त्या पक्षाची सुंदरता पहा ना. हो पक्षी मित्र, धबधबा पाहायचा आहे ना? चला मग. ए आपण खूपच दूर आलो आहोत. बस चालू झाली तर काय ते हॉर्न देतील, मग आपण पळत जाऊ. ए आत्ताच जाऊया, नाही तर टीचर रागवतील. ए हो हो चला परत. ए तू बघ मोर. वाव, काय मस्त आहे रे राहुल. हो रे सचिन, सुंदर दिसायला सुंदर आहे. फुल आहे त्याचा. ए त्याच्या जवळ नका जाऊ. त्याला आपली चाहूल लागली तर तो पळून जाईल, नाहीतर पिसारा मिटवेल. आपण आहे ना इथेच थांबून बघूया.
मस्त रे, भारी आहे ना. सुंदर, ब्युटिफुल. हा मोर तर सुंदर आहेच, पण धबधबा तर. चला, धबधब्याचा आवाज येतोय म्हणजे नक्की ते जवळपास धबधबा असणार. चला. ए तू बघा धबधबा. किती सुंदर आहे. अबब्बा, कसलं भारी आहे. तुषार सरळ अंगावरती येतात. तो बघ दुसरा धबधबा. वा शास्त्रज्ञ, खरंच हा शोध अप्रतिम. खरंच इथे स्वर्गच अवतरलाय असं वाटते. इथे मानवाचा हस्तक्षेप नाही, केवळ निसर्ग. निसर्गाचं एक अमूल्य रूप. तिकडे बघा. रे किती छान आहे. दरी पण किती खोल आहे ना. हे सांभाळून, थोडा जरी तोल गेला की सरळ दरीत. या जंगलात कितीतरी धबधबे असतील ना. झाडावर चढून बघू, अजून एखादा सापडेल. धबधबा शोधण्यापेक्षा बसकडे जायचा रस्ता शोध. आणि पावसाची पण लक्षण दिसतात. चला चला चला. ओरडू नकोस. ओरडू नकोस. माझी तर पॅन्टच ओली होणार होती. माझी तर टरकलीच होती. चला 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 चला. आपण सरांनी सांगितलेला म्हणी आठवायचे का? म्हणजे काय होईल, आपला वेळही जाईल. धीर धरी धीरापोटी असतील मोठी फळे रसाळ गोमटी. वा वा, धीर जरा. म्हणजे प्रत्यक्ष नरक जरी आडवा आला तर घाबरू नये, त्याच्याशी सामना करावा. अखेर जीत आपलीच असते. म्हणजे जिंकण्याचं ध्येय ठेवायचं. निसर्गात रमा, तो तुम्हाला जगण्याची कला शिकवेल. जगण्याबरोबर निसर्गाचे संगीतही शिकूया. ए राहुल, तू बासरी वाजवतोस ना? आम्हाला ही बासरीची धून ऐकव ना. थांब थांब राहुल, बासरी थांबव. का? गाय येतील बासरी ऐकून. राधे, गायींना येऊ दे, आपल्याला दूध तरी मिळेल. राहुल, सॉरी कृष्णा, बासरी वाजव. अरे ते बघ, गायी आल्याच. अरे या तर गायी नाही. अरे हा तर पेंड्या. सॉरी सॉरी कृष्णा, वाचव नाहीतर माझं. 3 तास झालेत, अजून बस दुरुस्त झालेली नाहीये. तेच मी पण म्हणतीये, कसं काय ठरलेल्या वेळेप्रमाणे प्लॅनिंग होणार आहे कोणास ठाऊक. आता ना सरळ मुक्कामाच्या ठिकाणी जायचं. मधलं साईटसीइंग वगैरे कॅन्सल. कॅन्सल साईटसीइंग केव्हाच झालेत, पण किती वाजलेत बघितलं का? अगं बाई, 4:30 वाजले. बाप रे. आता सरळ मुक्कामाच्या ठिकाणी जाऊया, जेवायचं आणि झोपायचं. झोपताय कसलं, अगोदर बस दुरुस्त होऊ दे. हो ना बाई, कधी ही बस दुरुस्त होतीये कोण जाणे. वरती आकाश, खाली जमीन, समोर छान छान झाडी. वरती आकाश, खाली जमीन, समोर छान छान झाडी. याच्या कानात तिच्या कानात सांगूया गंमत थोडी.
बाबांशी रुसते कशी, गालावर खरी खुलते कशी, आई बाबांशी रुसते कशी, हे ना कोणी समजावयाला, चिवताई मारते उडी, निळे निळे आकाश, सुंदर नदी, वाऱ्यांच्या लाटा येती बिगी बिगी बिगी, निळे निळे आकाश, सुंदर नदी, वाऱ्यांच्या लाटा येती बिगी 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 बिगी, कुरळ्या कुरळ्या केसांची नक्षी बघायला, कुरळ्या केसांची नक्षी बघायला, फुलपाखराची उडी, चालू कर रे, अजून एकदा चालू कर. ओके. हा बरोबर झाली का? झाली. किती झाले? 300. हे घ्या. ए थोडा वेळ थांबा ना, मला फार कंटाळा आलाय. ए नको, थांबायला नको, आपण रस्ता चुकलोय. ए राहुल, आता काय रे? तुम्ही काळजी करू नका, आपण रस्ता शोधूया. तुझं ऐकलं नसतं ना, फार बरं झालं असतं. आता बसपर्यंत कसं पोहोचणार? बस दुरुस्त झाली असली तर. अगं बसचा हॉर्न वाजतोय. बस दुरुस्त झाली वाटतं. हो, चला मुलांना बोलवूया. अगं मुलं आधीच बसमध्ये बसलेली दिसत आहेत. चला, आधीच उशीर झालाय. चला बाई, चला. बसली का सगळी? आली आहेत का सगळी जण? ठीक आहे, चला चला निघूया मग, आधीच उशीर झालाय. चला हो चला. सा 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 सा